नमस्कार मित्रांनो, देवदूत बिझनेस ग्रुपतर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत। ही महिंद्रा कंपनीची रिक्षा आहे, 3 व्हीलर। शिरवल या गावातले आमचे मित्र आहेत, त्यांची आहे। त्यांनी ही गाडी 1 वर्षापूर्वी घेतलेली आहे। त्यांच्याकडून जरा गाडीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी मी तुम्हाला गाडी चारी बाजूनी दाखवतो। गाडीला त्यांनी ट्रिओ असं नाव दिलेलं आहे आणि कणकवलीमध्ये नाईक मोटर्स हे त्यांचे अधिकृत डीलर्स आहेत, त्यांच्याकडून ही गाडी मिळू शकते। आणि गाडीमध्ये स्पेस खूप आहे। हे आहेत गाडीचे मालक। दादा नमस्कार, तुमचं नाव कसं? संदीप जनार्दन शिरवलकर। शिरवलकर, गाव कुठला? शिरवल। शिरवल कणकवलीवरून एक 5-6 किलोमीटर अंतरावर। 7 किलोमीटर। 7 किलोमीटर। ही गाडी तुम्ही केव्हा घेतलात? हे काय 14/7/2023। 14/7/2023। याला जवळपास 1 वर्ष कंप्लीट झालं। 1 वर्ष कंप्लीट, 1 महिना झाला। गाडीच्या परफॉर्मन्स विषयी तुम्ही खुश आहात काय? खुश आहे। फक्त काय कॉन्सेप्टचा प्रॉब्लेम आलाय, तो काय करून देईल कंपनीने सांगितलं, त्याच्याजवळ नोंद दिली। म्हणजे तो काय इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम नाही? इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आलाय? काहीच नाही, फक्त कसं केव्हा तरी ती हे आल्याच्या नंतर ते करून देतात। केव्हा तरी बंद झाली ना तर ते कंपनीवाले येऊन करून देतात, त्याचा काय प्रॉब्लेम नाही। आणि साधारण 3.5 तास चार्ज करावी लागते ही गाडी। आणि त्याच्यानंतर किती किलोमीटर तुम्हाला रेंज मिळते? 120 किलोमीटर जाते। 120 किलोमीटर कंपनी आहे। हां, हे तेवढं पुरेसं आहे? हो, एवढं रनिंग 100 म्हणजे 100 किलोमीटर सहज वापरता येते। 20 किलोमीटर कमी आपण शिल्लक ठेवायची 20 किलोमीटर। आणि साधारण चढावाला कशा पद्धतीने परफॉर्मन्स असतो गाडीचा? त्या गाडीपेक्षा चढावाला एकदम जलद जाणार। होय काय? चढावाला काहीच प्रॉब्लेम नाही। आणि याला गिअर सिस्टीम वगैरे नाही ना, हो, गिअर त्यामुळे सिस्टीम पिकअप द्यायला काय प्रॉब्लेम होत नाही। गाडीमध्ये स्पेस सुद्धा भरपूर आहे, तुम्ही काही सामान पण ठेवू शकता मला वाटतं। आरामात। पाठीमागे डिक्की आहे काय? सीटच्या पाठी डिक्की आहे? सीटच्या पाठी की बॅटरीच आहे? याची बॅटरी रिमूवेबल आहे, म्हणजे तुम्ही काढून घरी चार्जला लावता की गाडीला डायरेक्ट घर? फिक्स असते। 16 सेल असतात। हां। आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्या गाडीमध्ये तुम्ही त्याच्यापूर्वी पेट्रोलची गाडी चालवलेली आहे? नाही, डायरेक्ट ही गाडी घेतलेली आहे? होती पहिली। हां, त्याच्यानंतर हे गाडीचं मी हे केलं आणि लायसन वगैरे काढलेलं होतं। गाडीचं जसं लायसन लागतं तसंच लायसन 3 व्हीलरचं बॅच? याला इलेक्ट्रिक लायसन वेगळं काढावं, वेगळं लायसन काढायचं। बॅच चालतो। हां, बॅच रिक्षावाल्यांना जो असतो तोच असतो तो, फक्त याला इलेक्ट्रिक लायसन लागतं, ते काढून देतो। तुम्हाला वर्षभर गाडी चालवून समाधान वाटलंय का या गाडीबद्दल? समाधान म्हणजे ह्या गाडीला जोडधंदा पाहिजे। जोडधंदा पाहिजे म्हणजे नुसतं त्या धंद्यासाठी असं नाही, किंवा तुमचा ऑलरेडी एखादा धंदा असेल, जाऊ शकत नाही। लॉंग रूटला एकच भाडं मारू शकतो। बरोबर। बाकी लोकल पाहिजे तेवढं फिरू शकतो। ज्यावेळी तुम्ही घेतलात त्यावेळी याची किंमत 3 लाखाच्या आसपास होती। 3,05,000 रुपये। आणि कंपनी 57 झाली आहे। ती 150 किलोमीटर वाली काढली आहे, हिरो प्लस। हां, आणि तुम्हाला याच्यामध्ये कर्ज पण अवेलेबल झालं? 9,860 रुपये हप्ता आहे महिन्याला। पहिले 70,000 पेमेंट भरले डाऊन। महिंद्रा कंपनीचंच फायनान्स घेतला तुम्ही? तिथं फक्त मला आधार कार्ड लागलं आणि पॅन कार्ड आणि बँक पासबुक आणि एक हे लागलं, जामीन। तुमची गाडी कोणाला चालवून बघायची असेल तर चालवायला दाखवू शकता? दाखवू शकतो। कोणी तुम्हाला जर विचारलं तर? ही गाडी चालवते वेळी हे भान ठेवायला पाहिजे, ही चावी बंद करून ठेवायला पाहिजे। कारण कोणी जरी मूव केली तरी गाडी थोडी आपटू शकते। बरोबर, त्याची जबाबदारी मेन घ्यायला पाहिजे। ही गाडी द्यायची कोणाच्या हातात म्हणजे त्याच्यासाठी ते आधी बघायला पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद एवढ्या माहितीबद्दल।